नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका सरकारी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जी महाराष्ट्रातील महिलांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे। जर तुमचं पर्यटन क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न असेल पण भांडवलाची अडचण असेल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे। कारण आई कर्ज योजना 2025 अंतर्गत महिलांना मिळतंय तब्बल 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज आणि तेही सरकारच्या पाठबळासह। महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयाकडून सुरू झालेली आई योजना ही खास महिलांसाठी राबवली जाते। ही योजना 19 जून 2023 रोजी शासनाने अधिकृत GRच्या माध्यमातून जाहीर केली। योजनेचा उद्देश महिलांना पर्यटन व्यवसायासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना उद्योजक म्हणून घडवणे हा आहे। आई कर्ज योजनेअंतर्गत पात्र महिलांना 15 लाख रुपयेपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते। या कर्जावरील 12% पर्यंतचे व्याज शासन स्वतः भरते आणि जास्तीत जास्त 4,50,000 पर्यंतचाच व्याज परतावा दिला जातो। हे कर्ज 7 वर्षांच्या कालावधीत परतफेड करणे आवश्यक असते। या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना पर्यटन व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे। कर्ज केवळ महिला अर्जदारांसाठी असून कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे पर्यटन व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळू शकतं। उदाहरणार्थ होमस्टे, लॉज, रिसॉर्ट, फास्ट फूड सेंटर, हॉटेल, बेकरी, ट्रॅव्हल एजन्सी, ट्रॅव्हल वाहन सेवा, साहसी पर्यटन जसं की ट्रेकिंग, गिरीभ्रमण, कृषी पर्यटन, हस्तकला केंद्र, स्मरणिका विक्री दुकान, योगा आणि वेलनेस सेंटर इत्यादी। एकूणच तुम्ही जर पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते। या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत। अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी। व्यवसाय महिलांच्या मालकीचा आणि व्यवस्थापनाखाली चालणारा असावा। किमान 50% कर्मचारी महिला असणे अनिवार्य आहे। व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा। व्यवसायासाठी लागणारे सर्व कायदेशीर परवाने GST, FSSAI, दुकान नोंदणी इत्यादी पूर्ण असावेत। तसेच कर्जाचे हप्ते वेळेवर फेडणे आवश्यक आहे आणि व्यवसाय सुरू असल्याचे छायाचित्र, पुरावे सादर करणे गरजेचे आहे। आई योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम इच्छुक महिलांनी प्रकल्प संकल्पना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावी। यात व्यवसायाचे स्वरूप, खर्च, नफा, लोकसंख्या, सेवा इत्यादी माहिती 500 शब्दांत लिहावी। त्यानंतर ग्रा पोर्टलवर 50 रुपयाचा चलन भरावा। मग www.maharashtra-tourism.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन LOI लेटर ऑफ इंटेंटसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो। LOI मिळाल्यावर संबंधित मान्यताप्राप्त बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करावा लागतो। कर्ज मंजूर झाल्यानंतर सरकार दरमहा बँक खात्यात व्याज परतावा जमा करते। शासन फक्त व्याजाची रक्कम 12% पर्यंत भरते। बँकेच्या इतर कोणत्याही शुल्काचा भरणा लाभार्थीने करावा लागतो। व्याज परतावा जास्तीत जास्त 4,50,000 रुपये आणि कालावधी 7 वर्षांपर्यंतच असतो किंवा कर्ज पूर्ण फेडल्यावर बंद होतो। यातील जे आधी घडेल ते लागू होईल। अर्ज करताना कोणत्याही दलालाचा वापर टाळावा। संपूर्ण प्रक्रिया अधिकृत पोर्टलवरूनच करा। LOI मिळाल्याशिवाय कर्ज अर्ज स्वीकारला जात नाही। व्यवसाय सुरू असल्याचे पुरावे, फोटो, बिल देणे अनिवार्य आहे। मित्रांनो, आई योजना 2025 ही महिला उद्योजकांसाठी एक सुवर्ण संधी आहे। 15 लाख रुपयांचं कर्ज, तेही बिनव्याजी, सरकारकडून पूर्ण पाठबळ आणि 30 पेक्षा जास्त व्यवसायांचे पर्याय, एवढं सगळं एका योजनेत मिळणं म्हणजेच संधीची दारं उघडणं। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।